उपकार काय या संतांचे, मानोपकार मज निरंतर. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. शांत बसा. पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा.
आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरी गुण वारू नये गाता हरी गुण वाढू नये गाता हरी गुण वाढू नये तप तीर्थ दान व्रत आचरण 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 गाता हरी गुण वारू नये गाता हरी गुण वाढू नये गाता हरी गुण वाढू नये कोटी कुळे त्याची वाटोले पाहती कोटी कुळे त्याचे वाढुले पाहती कोटी कुळे त्याची वाटोले पाहती कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे आपुल्या पापे न सुटे सायासे आपुलिया पापे न सुटे सायासे आपुल्या पापे न सुटे सायासे कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्याची वाटोले पाहते त्याची वाटुले पाहती कोटी कुळे त्याची वाटोले पाहते कुळे त्याची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या व्हावे साह्यतया न घालावे भय वायसायतया न घालावे भय व्हावे साह्यतया न घालावे भय वायसायतया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभ घात फुकासाठी पाहिला बघात फुकासाठी पाहिला बघात कोटी कुळे त्याची वाटोले पाहते कोटी कुळे त्याची वाटुली पाहती कोटी कुळे त्याची वाटोले पाहती कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या त्यात या घडती ब्रह्महत्या तुका म्हणे सुख मानाया वचना तुका म्हणे सुख मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका सावे सुखा भय दाना साधे मुका तुका म्हणे हित मानाया वचना म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका दुःख जाना साधे भूका सुख दुःख जाना साधे भूका कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कुळे त्याची वाटोली पहा कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कुळे त्याची वाटोली पहा त्यात या घडती ब्रह्महत्या तया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या ओ पार कुमाई पार कुमाई ओ पार कुमाई हो पार कुमाई ओ पार कुमाई हो पार कुमाई ओ पार कुमाई हो पार जय 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 विठो पार कुमाई हो पार जय 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 विठो पार कुमाई हो पार जय 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 विठो पार हरिभक्त परायण सुनील महाराज पारे हरिभक्त परायण तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण
तीर्थदान व्रत आचर तप तीर्थदान व्रत आचर तप तीर्थदान व्रत आचरण तप तीर्थदान व्रत आचरण तप तीर्थदान व्रत आचरण तप तीर्थदान व्रत आचरण गाता हरि गुण वारुण गाता हरि गुण वारुण कोटे कुळे त्याची वाटुली पाहते कोटी कुळे त्याची वाटुले पाहते गाता हरि गुण वारुण गाता हरि गुण वारुण कोटि कुळे त्याची वाटुली कोटि कुळे त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती त्यातया घडती त्यातया त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या 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 ब्रह्महत्या
तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरे गुण वारून ये कोटी कुळे त्याची वाटोली पाहाती त्या तया घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे आपुलिया पापे न सुटे सायासे कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्याची वाटोली पाहाती त्या तया घडती ब्रह्महत्या व्हावे साह्यतया न घालावे भय व्हावे साह्यतया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभघात कोटी कुळे त्याची वाटोली पाहाती त्या तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका कोटी कुळे त्याची वाटोली पाहाती
त्यात या घडती ब्रह्महत्या विठ्ठल 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 तप तीर्थ दान व्रत आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये कोटी कुळे त्याचे वाटोले पाहती त्यात तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे नमो हरेची दासा नमो हरीची दासा नमो हरीची दासा नमो हरीची दासा तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तुका म्हणे नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची दासा तुका म्हणे नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची दासा तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरे गुण वारू नये कोटी कुळे त्याचे वाटोले पाहते त्यातया घडती ब्रह्महत्या प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड सुमधुर असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे तुम्हा आम्हा सद्ग्रहस्थांना बापानो कोणी जर तप करत असेल तीर्थ करत असेल दान करत असेल व्रत करत असेल हरीचा गुणानुवाद गात असेल तर करू द्या आडवा पाय घालू नका. तो करील तर त्याच्या सुखाचा लाभ तुम्हाला भेटल आणि जर तुम्ही आडवा पाय घालाल तर फुकट दुःख भेटल. थोडक्यात आजच्या अभंगात सुख फुकट कसं भेटतं आणि दुःख फुकट कसं भेटतं याचा विचार मांडलेला आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या अभंगात फुकट्यांसाठी विषय मांडलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य पावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पावन झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन मुळा प्रवरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने तथा संगमाने पुनीत झालेला तालुका ब्रह्मीभूत सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू माधवबाबा लांडेवाडीकर, सद्गुरू बालयोगी ओतूरकर महाराज आणि ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उमरेकर आदी आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने तथा कीर्तनाने ढवळून निघालेला तालुका, संत कवी महिपती महाराजांच्या जन्माने ग्रंथ निर्मितीने समाधीने पुनीत झालेला तालुका, ऐतिहासिक तालुका राहुरी तालुका. आणि या राहुरी तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं, त्या अनेक गावापैकी ज्या गावाचा परमार्थ वळणदार आहे असं वळण गाव. या पुण्यपावन वळण गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंशीबाबा तांबे, सद्गुरू भानुदास महाराज आदी आदी साधू संतांच्या प्रेरणेने चालत आलेला 50व्या वर्षाची उषक कालाची पहाट पाहिलेला. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर साधना करत असताना 12 वर्ष झाले तर त्याला तपपूर्ती म्हणतात. 25 वर्ष झाले तर सप्ताहाची चांदी झाली म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. सप्ताहाचे जर 50 वर्ष झाले तर सप्त्याचं सोनं झालं म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात.
सप्ताह जर 75 वर्ष टिकला तर सप्ताहाला अमृताचा गोडवा आला, म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि सप्ताहाने 100 गाठली तर त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. आपल्या वळणगावच्या परमार्थाने असं एक आगळं वेगळं वळण घेत घेत सप्ताहाचं सोनं झालं. 50वं वर्ष गाठलं म्हणून गावाने एकत्रित येऊन जुन्या फळीचे वारकरी, नवीन फळीचे वारकरी, तरुण मंडळ सगळ्याने एकत्रित येऊन गावातला कसलाही वाद विवाद न करता, पक्ष अपक्ष कसलाही विचार न करता सगळी मंडळी एकत्र आली आणि आपल्या गावचं सुवर्ण महोत्सव, आपल्या गावच्या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, अगदी दिमाखात साजरं करायचं. आणि मग सगळी मंडळी एकत्र आल्यावर काय होतं हे संपूर्ण राहुरी तालुक्याला वळण गावाने शिकवून दिलं महाराज. वा, काय माणसं बसलीत का काय, गावगाव लोक येतेत पण जय विठ्ठलला कशाला, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. मी वाट काढत वळवळ आलोय. मंडपात माणसं, मंडपाच्या बाहेर माणसं, मंडपाच्या दुतर्फा माणसं, ओट्यावर माणसं, हा जणू काय जरांगे पाटलाची सभा चालली इथे. कणात मोडून माणसं आली महाराज. वा, आणि गावाची माणसं तर आहेतच, पण आज राहुरी तालुक्यातून गावगावची वारकरी आली आहेत. श्रीरामपूर तालुक्यातली काही गाव वारकरी आहेत, नेवासा तालुक्यातून काही मंडळी आली, काही राहता तालुक्यातून मंडळी आलेली, काही नगर तालुक्यातून आहे. कोणी राहिलं काय का तालुका? हा, सगळे तालुके झाले का? अशा 4-5 तालुक्यातली ठोकळ ठोकळ मंडळी आलेली आहे. मी तुम्हाला गावानिशी काय अगदी नावानिशी ओळखतो अशी सगळी मंडळी आपण रोजच एकत्र राहतो. पण ग्रामस्थांनी मला सूचना दिली कोणाचंच नाव घ्यायचं नाही, समस्त ग्रामस्थ वळण. वा, असंच वळण सगळ्या भारताला लागो. वा, वळण गावचा सप्ताह असा आदर्श ठरणार की इथून पुढं जेवढे सप्ते होतील त्या सप्त्यातल्या लोकांना हे पाळावं लागेल. वळणगावाने वळण घालून दिलंय, कोणाचाही नामोल्लेख न करता कीर्तनकाराने कीर्तन करायचं. वा, हेच चांगलं, कारण आपल्या सप्ताहाला 1 रुपया देईल तोही धन्य आहे, 1 लाख रुपये देईल तोही धन्य आहे महाराज. वा, कारण हा दरबार मारुती राहायचा आहे. आणि मग अशा सगळ्या गावाने मला पण सगळ्या कीर्तनकाराला ही सूचना दिली जाऊ राहिली. द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर आपल्याला अतिशय गोंड स्वरूप या गावचा आणि माझा संबंध येण्याचं कारण, या गावच्या मी उमरेकर धर्मशाळेमध्ये राहिलो आणि या गावच्या एका माऊलीची तिथं खोली होती. मला वाटतं आता त्या वैकुंठवासी झाल्या असतील. आदरणीय सत्यभामाबाई खोळे यांची खोली तिथं होती आणि मी जवळजवळ 12 वर्ष त्याच खोलीत राहिलोय महाराज. आणि म्हणूनच मला हे परमार्थाचं वळण लागलं. या गावची एक खोली होती एका माईची आणि मग त्या माईच्या खोलीत आम्ही 12 वर्ष राहिलो. नंतर धर्मशाळा पडली, पुढं चलून मग आम्ही बाहेर पडलो. परंतु मग तिथं ही सगळी मंडळी यायची या गावची. मग या गावच्या सगळ्या भजनी मंडळाला मी चांगला ओळखतो. मला सगळी मंडळी, जुन्या भजनी मंडळातील आमचे गुरुजी असतील, ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने. आणि गावाचं नाव दिमाखात पुढं केलं असेल तर या दोन्ही भावंडांनी गायनाने पुढं केलं. हे मला टाळता येणार नाही म्हणून मी घेतलं. मला काय त्यांचा दबाव नाही आणि मी नाही घेतलं तरी ते काय म्हणणार नाही, मला खात्री. पण आपल्या परमार्थाला गावाला एक सुरेख वळण लावलं, सुस्वरात वळण लावलं. गावगाव भजने आहेत पण ते जोरात म्हणतात, वळणचे भजने स्वरात म्हणतात, हे वैशिष्ट्य. आणि म्हणून असं एक पवित्र गाव. या गावामध्ये सगळे प्रगतशील शेतकरी आहेत महाराज. वा, मला वाटत नाही कोणाची गुंठा भरबी पडीक जमीन असेल, आणि आसन तो वळणचा नसन, पिंपरीचा असेल. असो 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 पाटील, सांभाळून घ्या. तुम्ही मागा असल्यावर आम्हाला काय काळजी आहे का? ही पिंपरी नाही म्हणलं मी, अवघड पिंपरी म्हणलो. तुमच्या पुढं बोलायचं अवघडच आहे जरा. असो विनोदात ती बी नाही, पण पिंपरी आमच्या तालुक्यात नेतो बस का. आता सगळं बागायदार गाव आहे. गाव बागायदार आहे, पण गावातल्या सगळ्या मंडळीला एक परमार्थिक वळण आहे. प्रत्येकाचं घर कोणत्या ना कोणत्या साधूशी जोडलेलं आहे बा. वा, महाराष्ट्रातले जेवढे आदर्श कीर्तनकार आहेत ते या गावात येतात आणि ते सगळे कीर्तनकार या गावातल्या प्रत्येकाला ओळखतात महाराज. वा, प्रत्येक घराची श्रद्धा साधूच्या पायावर आहे. असं हे गाव बागायदाराचं आहे.
राजकारणामध्ये सुद्धा मुरब्बी आहे. राजकारणामध्ये तालुक्याचा असो, जिल्ह्याचा असो, राजकारणाला जर वळणच घ्यायचं असं तर या गावातून बऱ्याच गोष्टी घडतात. असं एक आदर्श गाव, तरुण मंडळाला सदैव प्रेरणा देणारं गाव आहे. जुन्या मंडळींनाही वाव देणारं असं गाव आहे. सर्वांगीण विकासाला पावलेलं गाव. काय कोण जाणे, पण बन्सी महाराजांनी आपल्या जीवनातील काही अमृत क्षण या गावासाठी वेचले. हे काही याचं आज हे विकसित रूप दिसत. असं हे पुण्य पावन गाव. मग याही पूर्वी मी 2-3 कीर्तनं या उत्सवात केलेली आहेत या सप्ताहामध्ये. मग मध्यंतरी मी आरडगावला तुमच्याकडे आलो होतो. त्यावेळेस मात्र मग गावकऱ्याने आग्रहाने सेवा, मला म्हणत होते पुढची सेवा घ्या, पण मला सोयीचा दुसराच दिवस होता. मी बुवा असा आहे, मला कवडं कुठेही कीर्तन द्या महाराज, पहिलं द्या, सकाळचं द्या, संध्याकाळचं द्या, कवा द्या, चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाका, निवडूनच येतो महाराज. तसं माझं कीर्तन तुम्ही मसनवाट्यात ठेवा, माणसं आहेतच. कोणी नाही आलं तर आमचे गोकुळदास पाटील तर हजरच. त्यांना घरी कोणी पाहिलंच नाही, सायकलवर नाही तर 2 व्हीलरवर आहेतच हजर. असं असं हे पुण्य पावन गाव. मला म्हणजे तुम्ही अहो दुसरा दिवस काय घेताय, भजनी मंडळाने आग्रह केला. म्हणलं अहो राहू द्या, मला हेच सोयीचं आहे. आणि म्हणून मग मी आपल्या दर्शनाला आलोय. मी दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला उभा आहे, पण तुमची उपस्थिती पाहून मला असं वाटतं की मी काल्याच्याच कीर्तनाला उभा आहे. केवढी उपस्थिती, आपण केवढी घरादाराला कड्या कुलप लावून आपण मंडळी येतात, तुम्हाला मानलं पाहिजे. इथं केंदळकर बसलेत, त्यांनी 1-2 वर्षापूर्वी असाच उत्सव केला होता सात्येनं. फार आखीव रेखीव सुंदर उत्सव केला. असो, आपल्या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज असंख्य गावची महाराज मंडळी इथं आहेत. गावगावच्या सप्ताहाचे संयोजक आहेत. जवळजवळ माझ्या परिचयाचे 60-70 गावचे वारकरी इथं बसलेले. तुम्हा ज्ञात अज्ञात भाविकांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि काहीशा वेळात सेवा आवरतो. विठ्ठल ओ तपतीर्थदान व्रत आचरण, गाता हरिगुण वारून ये, कोटी कुळे त्याचे वाटोले पाहते, त्या तया घडते ब्रह्महत्या. आजच्या अभंगात आमचे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा जीवांना मंडळी सुख फुकट कसं भेटल, दुःख फुकट कसं भेटल, सुख दुःख जीवाला फुकट कसं भेटतं, आजच्या अभंगात त्याचा उपाय सांगतात. विठ्ठल सध्या मृत्यू लोकामध्ये जर आपण नजर टाकली तर सध्या समाजामध्ये कष्टकरी वर्ग कमी झालाय, फुकट्यांचाच भरणा जास्त झालाय. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये कष्टकरी वर्ग आहे देव, कष्टकरी आहेत संत, आणि फुकट पाहतो त्याला जीव म्हणतात. या 3 प्रकारची वर्गवारी. देव कष्टाळू आहे, संत कष्टाळू आणि फुकट पाहतो त्याला जीव म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज मुद्दा मांडला, प्रमाणाच्या द्वारे दृष्टांताच्या द्वारे सिद्ध करून द्या. मी सिद्ध करून देईल. ऐका, या मृत्यू लोकामध्ये कष्टाळू वर्ग सध्या कमी झालेला आहे. कष्टाळू फक्त संत, कष्टाळू फक्त देव. संतांनी कष्ट घ्यावे, देवाने कष्ट घ्यावे. देवाचं वर्णन करत असताना भगवंत भक्तासाठी कष्ट घेतो असं शास्त्र सांगतं. भक्ताच्या कैवारे कष्टनिस विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टनिस विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टनिस विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टनिस विठ्ठले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. कष्टाने विठ्ठले, अंबर
भक्ताच्या कैवारे कष्टालीच विठ्ठले, कष्टालीच विठ्ठले. अंबरची कारणे जन्मतः घेतले. पंढरपूर जवळ करकम भोस नावाचं गाव आहे. पंढरपूरला जाणारे वारकरी तिथं कारले पाटील लक्षात येईल आपल्या. या रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या करकम भोशाचे एक वारकरी, त्यांचं नाव यशवंत, आणि इंग्रजाच्या काळामध्ये नोकरीला लागले, मामलेदार झाले. बदली झाली नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात. वाटाणा कोण म्हणलं? वाटाणा नाही, सटाणा. हा, सटाण्याला त्यांची बदली झाली, सटाण्याला ते मामलेदार झाले. पण पंढरपूरच्या जवळचे, पंढरीच्या वारीचा छंद. वारी जवळ आली, 1 महिना अगोदर त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना अर्ज दिला, मला एक 15 दिवसाची सुट्टी द्या, मी पंढरीचा पायी वारकरी हो. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज नामंजूर केला. परत त्यांनी दुसऱ्यांदा अर्ज लिहिला, निदान 3 दिवस तरी द्यावं. दशमी, एकादशी, द्वादशी, मी त्रयोदशीला हजर होतो. इंग्रज अधिकाऱ्याने अर्ज नामंजूर केला. त्यांनी 9मीला संध्याकाळी मामलेदार कचेरीला टाळा ठोकला, नोकरी सोडीन पण वारी नाही सोडणार. वा, यशवंत महाराज त्यांचं नाव. आणि ते गेले वारीला. दशमी स्नान केलं, गाडीने गेले रेल्वेने. दशमी स्नान केलं, पंढरपूरची वारी एकादशीची झाली, द्वादशीची वारी झाली. पांडुरंगा, अहो पांडुरंगा, रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही, नमस्कार माझा गरुड देवा. आता ही शेवटचीच वारी. इथून गेल्यावर बहुतेक मला फाशीला देणार इंग्रज अधिकारी, कारण मी मामलेदार आहे. मामलेदार कचेरीला टाळं ठोकून आलोय. अक्षरशः ते द्वादशीला, तिथून सकाळी द्वादशी सोडली, निघाले. द्वादशीला संध्याकाळी आले आणि त्रयोदशीला सकाळी स्नानविधी केलं आणि गेलेत मामलेदार कचेरीत. तर मामलेदार कचेरी उघडी होती. त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी यांनी अधिकारी नेमलाय आणि आपली आता इथं कंदुरीची. आणि मग इंग्रज अधिकाऱ्या पुढे थर 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 कापत उभे राहिले. इंग्रज अधिकारी म्हणला, यशवंत महाराज, ते सगळे महाराजच म्हणायचे त्यांना, काय झालं थर थर कापायला? क्षमा करा, 3 दिवस मी मामलेदार कचेरीला कुलूप ठोकून अक्षरशः निघून गेलो. मी माफी मागतो. आता याचा काय दंड असेल, काय शिक्षा असेल, मी भोगायला तयार आहे. ते अधिकारी हसायला लागले. यशवंत महाराज, का हो, आम्ही तुमचा अर्ज मंजूर केला नाही म्हणून का टिंगल करता का, आमची चेष्टा करता का? अशी ही चेष्टा भलभल्याशी लावीला पट्टा, आमची चेष्टा करता का? ते म्हणजे काय बोलताय? हो, तुम्ही इथंच होते. हा, इथं होते. बाकीच्या कार्यालयातले सगळे कचेरीतले कामाले माणसं होती. त्यांनी महाराज, अहो तुम्ही 3 दिवस इथंच होते. आता यशवंत महाराजाच्या डोक्यात प्रकाश पडला, काहीतरी घोटाळा आहे. विचारलं, का हो? अहो महाराज, तुम्ही इथंच होते, आपण बाहेर चहा घेतला. कोणी म्हणा, अहो इथं होतं, तुम्ही माझ्याबरोबर जेवायला आले. कोणी म्हणावर तुम्ही, आणि तुम्ही 3 दिवसात मात्र आतापर्यंत 50 वर्षाची प्रलंबित जी काही निकालाची कामं होती, ती भाग ते 50 वर्षाची कामं म्हणजे तुम्ही 3 दिवसात निकाली काढली. हो काय, तुम्ही कधी काम केलं नाही, एवढं काम केलं. मग यशवंत महाराजाच्या लक्षात आलं, मी ज्या बाबाच्या वारीला गेलो तो बाबा माझ्यासाठी इथं मामलेदार होऊन राहिला. मग देव तिथं मामलेदार झाले. देवाने सगळे त्यांचे खटले चालवले, सगळे. आता त्या बाबाला खटले निकाली काढायला काय जड आहे का? अरे तो जगाचा खटला भरतोय. तिथं 50 वर्षाचे खटले सगळे निकाली काढले. म्हणजे दाखवा बरं माझ्या सह्या. रोज मनुष्य नोकरीला आल्यानंतर सही घेतली जाते ना, सहीचं जे रजिस्टर होतं ते उघडलं तर 3ही दिवसाच्या सह्या पाहत असताना त्या पानामध्ये तुळशीची पानं, बुक्का, गंध, अष्टगंध पडलेला पाहिल्यावर ओक्साबोक्षी रडू राहिले. यशवंत महाराज, पांडुरंगा, मी लई साधा वारकरी आणि साक्षात देव इथं मामलेदार झाले. आणि मग इंग्रजांनी तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार. तुम्ही कधी नाशिक जिल्ह्यात कोणाला देव मामलेदार म्हटलं का ते यशवंत महाराज. त्यांचं नावच आहे टोपण. जसं माझं नाव कदम माऊली, तसं त्यांचं टोपण नाव आहे यशवंत महाराज देव मामलेदार. वा, देवाने भक्तासाठी कष्ट घेतली. 3 दिवस मामलेदार कचेरी चालवली. विठ्ठल देव भक्तासाठी कष्ट घेतो. दोन्ही हात ठेवोनी कटी, दोन्ही हात ठेवोनी कटी, दोन्ही हात ठेवोनी कटी, दोन्ही हात ठेवोनी कटी. उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवर
भक्ती काजे विठ्ठला भागलासी माय बापा भागलासी माय बापा भक्ती काजे विठ्ठला भागलासी माय बापा मागलाची माय वर्ग पहिला कष्टाळू त्यात मोडतो देव. अरे आमच्या देवाने वारकऱ्यांसाठी कष्ट घ्यावे. भक्तासाठी तो जग जेठी बैसोनी माळ्यावर पाखरे उडवी शारंग धर. देवाने भक्तासाठी कष्ट घ्यावे. वा, आता तुम्हीच ठरवा त्या विटेवरल्या देवाचं भक्त व्हायचंय का झोपाळू देवाचं भक्त व्हायचंय. कारण हा विटेवरलाच देव भक्तासाठी कष्ट घेतो. वा, देव कष्टाळू. वर्ग दुसरा संत कष्टाळू. संत समाजासाठी कष्ट घेतात. देह कष्ट वेती परोपकारे देह कष्ट वेती परोपकारे जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे. उत्तर प्रदेशाला देवभूमी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात. वा, त्यात महाराष्ट्रात आपला नगर जिल्हा म्हणजे साधू संतांचं उभं पीक. कसं काय बघा तुम्ही, 12 कोसावर एक तरी वजनदार साधू झालेला आहे नगर जिल्ह्यात. सोन्या हो, तुम्ही फिरत नाही त्याला मी काय करत हाणू फिरा जरा. दर 12 कोसावर एक साधू आहेच. दर 12 कोसावर एक साधू आहेच. साधू संत कष्ट घेतात समाजासाठी. आपल्या नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात सुरेगाव नावाचं गाव आहे. अलीकडे नगरच्या अलीकडल्या साईडला आहे. त्या सुरेगावला एक स्वामी होते, त्यांचं नाव आहे कन्हैया आश्रम स्वामी किंवा आनंद आश्रम स्वामी असं नाव त्यांचं. तर ते आनंद आश्रम स्वामी किंवा कन्हैया आश्रम स्वामी ते सद्गुरू विनायक दादा साखरे यांच्या हाताखाली शिकलेले होते. वेदांताचे गाढे चिंतक. झाला प्रसंग असा की कोल्हापूरहून त्यांना एक पत्र आलं, तुम्ही वेदांताचे चांगले चिंतक आहात, मला तुमच्याकडे वेदांत शिकायला यायचंय, तर मला पत्राद्वारे कळवा तुमचा पत्ता आणि मी कुठं येऊन किती वाजता येऊ. मग स्वामीने त्यांना पत्र पाठवलं की मी नगर जिल्ह्यात सुरेगावला राहतो, तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर रेल्वेने पुण्याला या, पुण्यावरून दौंडला या, दौंडवरून नगरला रेल्वे आली का विसापूर स्टेशन आहे. विसापूर बऱ्याच जणांना माहिती असेल, 2 गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते. असो, तिथल्या चिंचा प्रसिद्ध आहेत आणि तिथलं जेल सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणते आस्वादक आहात याचा मला घेणं देणं नाही. ऐका, विसापूर स्टेशनला उतरा आणि मग आमच्या सुरेगावला या. त्यांनी पत्र पाठवलं, स्वामींनी त्यांना पाठवलं, त्यांनी परत पत्र पाठवलं, मी अमुक तारखेला विसापूर स्टेशनला उतरेल, पण मी तुमच्याजवळ जवळजवळ चातुर्मास 4 महिने राहणार आहे. विचारसागर ऐकायचा आहे. फक्त गुरुजी एक उपकार करा, माझ्याबरोबर 4 महिन्याचं सामान सुमान राहील, 2 बॅग राहतील, म्हणजे माझ्याकडे 2 पेट्या, लोखंडी पेट्या होत्या त्या काळात, डोक्यावर एखादी पिशवी राहील, तर तेवढ्या 2 पेट्या उचलण्यासाठी अमुक तारखेला मनुष्य पाठवा. स्वामींनी त्याला उत्तर पाठवलं, हो पाठवतो. मग तो त्या तारखेला उतरला. मग एक व्यक्ती पुढून आले, नमस्कार, तुम्हाला स्वामीने पाठवलंय? म्हणले हो. मग त्यांनी विचारलं, तुम्ही कोल्हापूरहून आलेत विचारसागर ऐकायला? म्हणले हो. घ्या बरं, मग स्वामीने पाठवले एवढ्या 2 बॅगी घ्या. मग त्यांनी 2 बॅगी घेतल्या, त्या 2 पेट्या लोखंडी, आणि हा बाबा आपली बागलात एक पिशी घालून आपलं पान खात निघाला विचारसागर ऐकायला. त्या दोन बॅगा घेऊन तो व्यक्ती, दोघं तिथून पायीच गेले सुरेगावला. विसापूरवरून सुरेगावला पायी गेले. पायी गेल्यावर त्या 2 बॅगा, हो इथं ठेवा, सेवेकरी इथं ठेवा. मग त्या 2 बॅगा ज्याने उचलल्या त्याने ठेवून दिल्या. मग त्याने हातपाय धुवून आला आणि म्हणला, ते स्वामी कुठे आहेत मला ज्यांच्याकडं विचारसागर ऐकायचा आहे? म्हणले मीच आहे. तो की ज्यांनी तुम्ही माझ्याकडे बॅगा दिल्या तो मीच आहे म्हणले. अरे राम राम राम, वा. आणि मग त्याने लोटांगण घातलं, रडू लागला, महाराज गुरु लई पाहिले पण असा गुरु नाही पाहिला की जो शिष्याची जो नेघे सेवा
मानी देवा सारिके त्याचा फळे उपदेश, त्याचाच उपदेश फळवतो. काय काय गुरु शिष्याला नुसतं राबू 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 घेते, तर त्याचा न फळे उपदेश. इथं शिष्याची जो निघे सेवा, मानी देवा सारिखे त्याचा फळे उपदेश. तुम्ही म्हणाल अशा गुरुच्याला आमच्या गाठी पडत नाही, बिड्या फोक्यांच्याच पडतील काय. ऐका, संत भक्त संत समाजासाठी कष्ट घेतात. विठ्ठल दोन वर्ग आहेत या मूर्ती लोक, ते काय कष्टाळू एक आहे फोकट्या. कष्टाळू मध्ये देव, कष्टाळू तुम्ही म्हणाला महाराज देव कष्टाळू संत कष्टाळू, आता खोली कोण राहिला, अर्थातच जीव राहिला. मग जीव हा कष्टाळू वर्गात मोडत नाही, मग फुकट्या या सदरात मोडतो. गावगाव सध्या सहज पाहणारे परस्पर भागत आहे का काय, होईल तितकं आपल्या खिशाला जळणं बसता फुकट कसं होईल हे पाहणारा वर्ग जास्त आहे. बघा तुम्ही गावात एखादा वर्ष श्राद्धाचं कीर्तन असू द्या, एवढे लोक येणार नाही. गावात दशक्रिया असू दे, एवढे लोक येणार नाही. पण लाडकी बहीण योजनेत आज नावं दाखल करायचे तर आय 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 अख्खं गाव हजर. मला आज गावात कर्जमाफीची यादी वाचून दाखवणार आहेत, अख्खं गाव हजर. फुकट म्हणलं का माणसं, फुकट म्हणल्यावर लोक थडग्यातून वर येतील सांगता येणार नाही. लोकाला फक्त फुकट लागत आहे. विठ्ठल आमच्या आळंदीत आमच्या गल्लीत एक मनुष्य राहतो, तो दर 3 दिवसाला दाढी आणि डोकी करतो, पण नाव एकडेही जात नाही आणि हाताने करीत नाही. मी म्हणत तुम्ही हाताने करीत नाही, नाव एकडं जात नाही, दर 3 दिवसाला कशी करता. तो म्हणला माऊली आळंदीत इंद्रायणीच्या काठावर रोजच कोणाचा ना कोणाचा धावा असतो. म्हणजे मग कोणाच्या धाव्यात बसायचं, कारागिराला काय माहिती कोणत्या भावकीचा माणूस, घ्यायची दाढी डोकी करून. असे फुकटे गाव जलमले तर काय त्यांना शास्त्र सांगावा. विठ्ठल एका मनुष्याला गावच्या ब्राह्मणाने सांगितलं तुझा नवस पूर्ण होईल, मारुतीला 11 नारळ फोडव. तो म्हणला ठीक आहे फोडतो. पण गडी होता फुकट्या. त्याने गावात दुकानदाराकडे गेला, राम 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 राम, मला नारळ केवढ्याला दिलं. ते 20 रुपयाला एक नारळ. अहो 11 घ्यायचे, कमी नाही का. म्हणजे मग तुमच्यासाठी मी 15 रुपयाला देतो. नाही आणखीन कमी पाहिजे, जार नगरला म्हणले. गेला गडी नगरला, सस्त्यात भेटते. राम 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 कुठून आले, रावरीहून. काय म्हणणे नारळ घ्यायचं, केवढ्याला आहे म्हणजे 15 रुपयाला आहे. अहो 15 रुपयाला तर रावरीला भेटतंय, इथं कशाला आलो. किती घ्यायचे म्हणजे 11. 10 रुपयाला तुम्हाला नारळ देतो. जरा कमी नाही का म्हणले. असं जर रत्नागिरीला फुकटे कुठं जाते आणि भरोसाच नाही. मग गडी थेट रत्नागिरी, राम 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 राम, केवढ्याला आहे नारळ म्हणले 5 रुपयाला नारळ आहे. अहो जरा मी लांबून आलोय नगर जिल्ह्यातून, मग जरा कमी नाही का. दुकानदाराने कोयताच काढा मारा. कोयता काढलं ते गडी गारपाडा, तुला मारायला नाही काढला बाबा, आता आम्हाला एक कष्ट पडतात म्हणून 5 रुपयाला देतो. पण माझ्या रानात लागण एवढी नारळाची झाडं आहेत, ही की कोयता, पण तुला 11 नारळ लागत ती नजा घेऊन. हे फुकट म्हणल्यावर गाडीने लगेच कास घालवणे बळकट. लगेच त्याने कमरेला कास घातली का थेट गेला. लिंबाच्या झाडावर आंब्याच्या झाडावर चढणं वेगळं आणि नारळावर चढणं वेगळं. महाराज ते हृदय गुळगुळीत. हा गेला वर आणि पायात याला लागत होते 11, पण फुकटे दम नाही धरीत. एका फांदीला नारळ होते जवळजवळ 5-50. तो म्हणला 11 कशाला घ्यायचे, आलो तर एवढ्या वर तर इतक्या लांब तर मग 5-50च घेऊ. आणि त्याने फांदीला घातला कोयता. ते फांदी राहते चिवट, कोयता रोतला फांदी. ते गेला फांदी हालायला, पायच सुटले, वरच ला टाकला. ठाकरे गट नाही, शिंदे गट नाही, मध्येच ला टाकला. आरडा वरडा करायला, वाचवा वाचवा, आता काय वाचवा. फुकट्याचे असे हाल होते. आता काय करावं. तेवढ्यात तिथून हे रस्त्याच्या कडाला झाड होतं, रस्ता थोडा दूर होता 100 फुटावर. तिथून एक बाबा उंटवर बसून चालला. ओ उंटवाले, अहो इकडे या, ओ मला खाली घ्या. आता तोही गडी फुकट्या, जीवच ना तोही फुकट्यात होता. म्हणला तसा तुला खाली नाही काढणार, मग 2000 रुपये द्यावं लागतील. बाबा तुला 2500 देतो. केवढ्याला पडले एक नारळ तुम्हीच सांगा. आता 2500 रुपये देतो, पण मला खाली काढायला. मग तो उंटवाला घेऊन आला खाली, उंट उभा केला आणि उंटवाला उंटावर उभा राहिला.
तरी त्या हात वर केले तरी त्या नारळावाल्या बाबाचं आणि त्या उंटावाल्याचं दोन्ही इथं अंतर राहिलं. अहो असं करा, मला उडी मारून धरा. चल मग अजून 500 द्यावं लागतं, 3000 देतो, पण मला उडी मारून खाली घ्या. त्या उंटावाल्याने त्याला उडी मारून पाय धरले, उंटच निघून गेला. दोघं नाटकले महाराज. आता काय करावं, दोघं फुकटे. वरचा खालच्याला म्हणायचे बघ 3500 देतो, पाय सोड, फांदी काढा वाढ जायला लागली. वरचा म्हणायचं खालचा म्हणायचा 5000 देतो, फक्त फांदी सोडू नको. नाही तर दोघाची पुण्यतिथीच बघा तिथं. फुकट्यांचे असेच हाल होते. काय विठ्ठल एका फुकट्याला बालाजीला जायचं होतं, पण आता बालाजीला जायचं यायचं खर्च अमुक तमुक, तिथं राहायचं भाडं अमुक तमुक बरंच. मग त्याने जोडीदार फोन, हॅलो रमेश, अरे बालाजीला यायचं का? आता ते गडी फुकट्याच होता, एवढा खर्च आपल्याच्या नाही व्हायचा, तू काळजीच करू नको. मग जाताना खर्च माझा, येताना खर्च माझा, आणि तिथला हॉटेलचा खर्च माझा. मग तुझ्याकडे गाडी आहे ना, तू फक्त गाडी घे, डिझेल सुद्धा टाकू नको, तू फक्त गाडी घे. झालं. रमेश म्हणला मग गाडी घ्यायला काय हरकत, माझ्याकडे दारात 4 व्हीलर उभीच आहे म्हणले. मग रमेशची घेतली गाडी, ठू फोन, जाऊ 2 दिवसांनी. रमेशचा फोन ठोला लावला प्रमोदला फोन, हॅलो प्रमोद यायचं करे म्हणले बालाजीला. त्यांना आपल्याच्याने एवढा खर्च नाही व्हायचा, काहीच करू नको, गाडी माझी, हॉटेलचा खर्च माझा, जाताना खर्च माझा, येताना खर्च माझा, तू फक्त डिझेल टाक. त्याला मग डिझेलवारी जर बालाजी होता असेल तर फायद्याच आहे ना. रमेशला सांगितली गाडी, प्रमोदला सांगितलं डिझेल. त्याचा फोन ठेवला का लावला योगेशला पण, हॅलो योगेश बालाजीला यायचं का? ते गाडी भोगट्याच होता, जीवच नाही इथून तिथून, सगळे सारखे सब घोडे 12%. तुला यायचंय बालाजीला पण एवढा खर्च व्हायचा नाही. गाडी माझी, कोणाची? याची. डिझेल माझं, हॉटेलचा खर्च माझा, फक्त तू जाताना आणि येताना काय वाटाने खर्च होईल तेवढा करतो. वा वा वा, हे तर चांगली संधीच आहे. मग संजय गांधी निराधार योजना आहे म्हणजे, मग आपल्याला आपलं नाव घ्या म्हणजे, पहिलं मी येतो. त्याने योगेशचा फोन ठेवला का लावला हरिभाऊ फोन, हॅलो हरिभाऊ बालाजीला यायचं का? हरिभाऊ म्हणला आपल्याच्याने खर्च नाही व्हायचा एवढा, गाडी माझी, डिझेल माझं, येताचा जाताचा खर्च माझा, तू फक्त तिथलं हॉटेलचं बिल भर. चला मग एवढ्यात होत असलं तर काय हरकत आहे. झालं, गाडी एकाच्या गळ्यात घातली, डिझेल एकाच्या गळ्यात घातलं, जाता येताचा खर्च एकाच्या गळ्यात घातला, हॉटेलचं, याला काय राहिलं सांगा तुम्ही. असेच फुकटे गाव जलाबले तर काय शास्त्र सांगता त्यांना. कठीण परिस्थिती, कष्टाळू भक्त देव, कष्टाळू संत, फुकटे जीव. मग तो कोबरायच्या लक्षात आलं 100%तले जवळजवळ 2% कष्टाळू आहेत, जवळजवळ 98% फुकटेच आहेत. मग या फुकट्यांसाठी काही योजना आणा. आणि मग आजच्या अभंगात सगळ्या फुकट्यांसाठी योजना आणली. तुम्ही काय लय बारीक ऐकू नका करत, तुम्ही काय फुकटे नाहीत महाराज, तुम्ही संत आहात ना, म्हणून फुकटे कसे कष्टाळू आहात. आजच्या अभंगात फुकट्यांसाठी योजना आणली. काय फुकट देणार तुकोबराय? ज्या सुखासाठी जीव रात्रंदिवस मरतो ते सुख आम्ही तुम्हाला फुकट कसं भेटतो सांगतो. फक्त आम्ही सांगतो त्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेवा, त्यात तुमचं हित आहे. तुकोबराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तू का म्हणे हित हिता
फुकट सुख भेटल. नाही नाही, दुःख सुद्धा फुकट भेटल. काय सांगताय हो? फक्त मी सांगतोय त्या वचनाला तुम्ही श्रद्धा ठेवून माना, त्यात तुमचं हित आहे. संत बोलती ते खरे, साच मानावी उत्तरे. संतांच्या वचना द्यावे अनुमोदन, एका जनार्दनी ते नेहित होय. तुका म्हणे हित माना या वचना. मी सांगतो ना, या वचनाला माना, तुमचं हितच होणार आहे. वा, काय सांगताय महाराज तुम्ही? तुम्हाला फुकट सुख भेटल आणि फुकट दुःख भेटल. सुख भेटणं सोपं नाही. सुख भेटता भेटता दुःखच भेटतं आणि दुःख भेटता भेटता भेटतं सुखच भेटतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपण सुखासाठी सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पदारात आपल्या दुःखच पडतं. कधी कधी असं वाटतं ह्या दुःखालाच वैतागलो, जाऊन आत्महत्या करावं. दुःख मिळवायला चाललो, तिथं ओळखीच पाहुणा भेटतो, चला घरी. आले घरी, दुःखासाठी गेले आणि सुख भेटलं. हे सुख दुःखाचा लपंडाव आहे महाराज. एकाची इच्छा केली की एक भेटतं, एकाची इच्छा केली की एक भेटतं. गावात चातुर्मास ठरला. का बरं? यावर्षी चातुर्मासात अधिक मास आला, गेल्या वर्षी आला होता बघा. मग आपल्या गावात म्हणले आपल्याला भागवत लावायचं म्हणले बघ आता महाराज आणायचे ते दक्षिणा. भागवताचार्य 7-7 दिवसाचंच 3-3 लाख घेतात म्हणले. मग आता एवढं कसं परवडायचं गावाला? मग म्हणले परिसरातलेच भागवताचार्य पहा. मग तिथून एक 7-8 किलोमीटर एक गाव होतं. त्या महाराजांकडे राम 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 राम, तुम्हालाही कार्यक्रम कमी असतात आणि आम्हालाही सस्त्यात बुवा पाहिजे. आढळलेला नवरा खायसाला नाही बायको. मग तर तुम्ही आमच्या गावात 4 महिने भागवत सांगा. मग ते म्हणले दक्षिणेचं काय? म्हणजे दक्षिणेचं काय नाही, रोज भागवताला आलेल्या बाया जे गहू ज्वारी तांदूळ बाजरी 5-50 पोते झाले तरी तुम्ही घेऊन या, 10-5 झाले तरी तुम्हीच घेऊन या, आम्हाला काय लागत नाही, चालतंय म्हणले. महाराज आले व भागवत सांगायला. 7 किलोमीटर होते. आले महाराज भागवत सांगायला. सायंकाळी भागवत. मग प्रत्येक गावात जाऊन दिवस आज भागवत सुरू आहे, प्रत्येकाने वाटीत काहीतरी घेऊन येत जा. मग बाया आल्या, कोणी गहू तांदूळ बाजरी ज्वारी. आता सप्ताहाचं संयोजक काही इतकं शहाणं नव्हतं ते. त्यांनी काय केलं, महाराज तुम्हाला आता गोळा करायला धान्य नाही, मी एक गोणी आणून दिली. आता एकच गोणी म्हणली म्हणून त्याच्यातच ज्वारी, त्याच्यातच बाजरी, त्याच्यातच डाळ आणि त्याच्यातच गहू. महाराज म्हणले आता एका गोणीत सगळं म्हणल्यावर मला 8 चातुर्मास घालावं लागते निवडायला. मग गावात एक दुकानदार चांगले होते. त्याने महाराज थांबा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला गोण्या देतो. आणि मग अशा गोण्या दिल्या 5-50 5-25 गोण्यांवर नाव टाकलं तूर डाळ. म्हणजे तूर डाळ नाही, तुरीची डाळ, मूग डाळ, मूग डाळ, हळ डाळ, हरभऱ्याची डाळ, ज्वारी बाजरी अशी नावं टाकली. मग आता महाराज त्या गोण्या बाया असुशिक्षित, ते घोटाळा वाचता तर आलं पाहिजे ना. लय अवघड आहे महाराज, कठीण आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं अन्याय. मग महाराजांनी सांगितलं, भागवत सुरू झालं. बाया घेऊन काय म्हणता शुकाचार्य? ज्वारी का? इकडे टाका, इकडे टाका. आणि म्हणून परीक्षितीने प्रश्न विचारला, गहू आहे का? इकडे टाका. हे प्रश्न विचारला परीक्षितीने. झालं भागवत लागलं काढाला. काल्याचं कीर्तन झालं. 5-25 गोण्या बांधल्या. आता चुंबडीच बांधले होते. ते गोण्या होत्या खताच्या, अशा साध्या सुध्या अशा धुतल्या घातलेल्या होत्या. आणि त्या गोण्या राहत्यात पोतं वेगळं, गोण्या वेगळ्या. गोण्या राहत्यात निमुळत्या. गावात एक पाटील म्हणले थांबा, महाराजांनी लय जोरात भागवत सांगितलं, माझ्या बैलगाडीत त्यांना गोण्याची सोय करतो न्यायला. आणि मग 5-25 गोण्या बैलगाडीत टाकल्या. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हे दृष्टांत ब्रह्मीभूत उमरेकर बाबा सांगायचे बरं का. त्यांचाच मी परंपरेने ऐकलेला आहे. आता ही उमरेकर मंडळी माझ्या पुढंच बसलेली सगळी. आणि मग टाकले बा गोण्या. महाराज बसा गोणीवर. महाराज बसले शेंड्याच्या गोणीवर. आणि निघाली बैलगाडी. बैलगाडी निघाल्यावर रस्त्याला एक बाई राहत होती. त्या बाईची लय भावला. एक ती डबा घेऊन आली. महाराज रव्याचे लाडू केलेत, गऱ्याचे लाडू इथं घेऊन जा एवढे. महाराज म्हणजे त्या गाडीवानाकडे द्या, म्हणजे माझ्याकडे देईन वर. हा जरा सांभाळू ना. डब्याचं झाकण जरा ढिलंय, दुसऱ्या डब्याचं बसवून दिलंय. हा कसलं का असं ना म्हणले, झाकण कसं असू लाडू पोटतच जाणार आहेत म्हणजे, काळजी नाही. मग ते डब्यात झाकण घेतलं, बैलगाडी निघाली पुढं. आता गावात कसं खा, पुढं गेले. पुढं आला यकारा. यकाराकडं तुमच्याकडे शब्द आहे का? पण रस्ता एका बाजूला असा काना राहतोय बघा, यकारा यकारा. आला यकारा. हे बैल आगास पाटलाची बैल होती, कधी सुटली नव्हती. हा, आणि जे बैल उधाळले महाराजांनी यकाऱ्यात गाडी गेली. जी गाडी पलटी झाली, बैल एकीकडं, गाडीवाने एकीकडं, महाराज खाली. आणि 4 गोण्या महाराजाच्या अंगावर.
महाराजांनी तोंड असं केलं, तेवढ्या त्या डब्याचं झाकान उघडलं, सगळे लाडू घरगळत त्या गोण्यानी खळखळ 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 खाली. महाराज आ केलं का तोंडातच लाडू जाऊन बसला बघा. आणि 6 गोण्या अंगावर पाळलेल्या. आणि महाराज मध्ये वा काय बाईचा हात आहे हो, अरे काय बाईचा हात आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे याचं काय विठ्ठल व्यवहारात सुख मिळ नाव कडे मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कावनाचे श्रवणे कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. सुख मिळणं कठीण आहे बरं, दुःख मिळणं मी काय काय लय सोपं वाटतं काय. तुम्ही राग वायता का एक जण म्हणला लय कटाळू ह्या पोरांना ह्या घरातल्या सगळ्या बायकांना पोरांना सोनाला हे राहायचंच नाही जगायचंच नाही आत्महत्याच करायची. म्हणजे तडा तडा निघाला संध्याकाळी रेल्वे पुढं जाऊन झोपायचा निघाला आणि हातात कधील लावून. लोक म्हणजे कुठं हे आत्महत्याच करतो म्हणजे कधील काय लावला, अरे ये चुकाटा आहे अमुक हे तमुक हे चावलं चुलून मारलं. अरे तू कमी काय फुकट समजलं काय. रेल्वेवर जाऊन बसला त्या दिवशी आंदोलन झालं शेतकऱ्याचं, रेल्वेच रद्द झाल्या. सकाळ रात्रभर डास चावले, घरी आला म्हणला मरायचं कॅन्सल लय डास चावले. तू कमी भेटतं काय सोपं समजतं काय तुम्ही. पण तुम्हाला आजच्या अभंगात फुकट सुख आणि फुकट दुःख. मग सांगा बरं त्याचा उपाय काय. त्याचा उपाय एक आहे, कोणी जर परमार्थ साधना करत असेल तर सहकार्य करा. परमार्थ साधना तो करील सुखी तुम्ही व्हाल. कोणी परमार्थ साधना करत असेल तर त्याला आडवा पाय घालू नका. घातला साधना त्याची थांबल, दुःख फुकट तुम्हाला भेटल. परमार्थ करणाऱ्याला सहाय्य कराल सुखी व्हाल, परमार्थ करणाऱ्याला आडवा पाय घालाल दुःखी व्हाल. तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांग व्हावे साह्यतया न घालावे भय, व्हावे साह्यतया न घालावे भय, भावे साह्यतया न घडावे भय, न घालावे भावे साह्यतया न घालावे भय. भोकासाठी पाहे लाभघात, लाभघात, भुकासाठी पाहे लाभघात, लाभघात. भोकासाठी पाहे लाभघात, भोकासाठी पाहे लाभघात, भुकासाठी पाहे लाभघात, लाभघात. कोटी कुळे त्याची वाटोली पहाती, कोटी कुळे त्याची वाटोली पहाती, कोटी कुळे जाती वाटुले पाहाती, कोटी कुळे जाती वाटुले पाहाती. हे भावे साह्यतया न घालावे भय, भुकासाठी पाहे लाभघात, भावे साह्यतया न घालावे भय, हे भुकासाठी पाहे पाहे लाभघात, पाहे लाभघात. म्हणून परमार्थ करणाऱ्याला सहकार्य करा. व्हावे साह्यतया साह्य कराल फुकासाठी पाहे लाभ वा. न घालावे भय, भय घालू नका. घातलिया भय नरका जाणे, भय घातलं फुकासाठी पाहे घात. आजच्या अभंगात लाभ फुकट सांगितलाय, घात फुकट सांगितलाय. आजच्या अभंगात सुख फुकट सांगितलंय, दुःख फुकट सांगितलंय. परमार्थ करणाऱ्याला सहकार्य करा, फुकट लाभ घरात, फुकट सुख घरात. परमार्थ करणारा आडवा पाय घाला, फुकट हानी, फुकट दुःख वा. तो का म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाना साधे फुका फुकट. म्हणून काय करावं, व्हावे साह्यतयानं घालावे भय. परमार्थ करणाऱ्याला साह्य करा, भय घालू नका. घालाल तर फुकासाठी पाहे लाभ घात. साह्य केला लाभ, फुकासाठी लाभ. आडवा पाय घालाल फुकासाठी घात वा. फुकासाठी पाहे लाभ घात.
पण ते परमार्थिक साधना कोणती अभंगाच्या पहिल्या चरणात तप तीर्थ दान व्रत आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण आचरण असा आम्हाला धाक पडतो. इथं कोणाला चरण म्हणायला द्यावा असा धाक पडलाय मला. सगळे एकाच चढ एक हिरोर पीर अगदी टाकळी मियाचे मिया साहेबच येत त्यात एक मिया बी येत ना. असो रामकृष्णारी हे वैभव हे जपलं पाहिजे. मला तुमचं हे तुमच्या 50 वर्षाचं फळ म्हणजे बाळ उभी राहिले बघा. हे पहिलं गाव असं रावरी तालुक्यात की गावातली पोरं उभी केली महाराज. वा गावगाव लोक बाहेरचे गायक बाहेरचे वादक बाहेरचे टाळकरी येण्याला बाहेरची माणसं बुवा बाहेरची काय काय पंक्ती बी बाहेरच बशी देत महाराज. हे फक्त आपलं नाव गावातली ही सगळी मुलं 2 वारकऱ्याने घडवलेली आहेत बघा. एकाचं नाव मला वाटतंय बलभीम बळेभाऊ कारले आणि कृष्णा खोळे. जरा टाळ्या वाजा त्या 2 वारकऱ्याकडे. वा हे दोघं आहेत का ते. वा बघा पांघरून भोळं पण कार्य काय मोठं आहे. काहीच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही माशी बसत नाही काय कोणी चरित्र काय बघा ना केवढी बाळं तयार झाली महाराज. वा आमच्या गावात एका वारकऱ्याने 50 मुलं तयार केली. अशा ठाईच्या चाली म्हणतात ना 50 जण महाराज. ठाईच्या चाली धुमाळीन वेगळ्या वेगळ्या तालात करत ते क्लासिकल शिकलेला आहे. वेगळ्या वेगळ्या तालातल्या शिकवल्या. ह्या मुलांना आता गावात दिंडी प्रदक्षिणा निघाल्यावर कोणत्या ठिकाणी कोणता अभंग म्हणतात तेही शिकवा. मारुती पुढं कोणता म्हणायचा आता तर मारुतीची इथे म्हणा. पांडुरंगा पुढं देवी पुढं गंगेला जाताना कोणते अभंग म्हणायचे असं सगळं शिकवा. संतपर अभंग काकडा आदी आदी वारकरी चाली सांप्रदायिक ठेवा यांना. हा आणि यांना आळंदीला पाठवू नका. यांना का आळंदीला पाठले तुमच्या डोक्याला खोगर भरती झालीच म्हणून तिथे गेले का शिका फोटो देत माणसाला महाराज. गावातच ठेवा महाराज आपली. हे बघा लय घाटातले बैल करण्यापेक्षा घरचीच खोंड तयार करायची महाराज. आज खासच मुलं तयार झाली. विठ्ठल विठ्ठल सगळ्या जुन्या
भजनांना माझी विनंती, मी तुम्हाला सगळ्या नावानिशी ओळखतो, तुमचे घरं कुठे हे मला माहिती आहे. महाराज सगळ्याला विनंती, इथून पुढं गावात भजनाला बोलिलं का यांना म्हणायला लावायचं, बरोबर तुम्ही म्हणा. आणि टाळ चुकला तर माझा बरोबर येतोय म्हणायचं. तुम्ही काय म्हणे टाळ चुकतोय ते मरुस थर टाळाला ठेवणार नाही बघा परत. हे युगात यांनी टाळ हातात घेतलेत, एकदा टाळ्या वाजा त्यांच्या. मग भाग्याची गोष्ट आहे, ज्यांचे बाळ आहेत त्यांना आज त्यांचा आनंद गगनात मावत नसं की आमच्या बाळाचं असं एवढं कौतुक होतंय. खरंच आहे. मला नवीन भजनेत आहे, मला तर असं म्हणायचंय निदान जुन्या भजनेला न्यायला न देत माणसं तर नको का टाळपा खोज लावायला. आणि म्हणून ह्या मुलांना शिकवा. सगळ्या गावाला हात जोडून विनंती, तुमच्या 50 वर्षाचं सोनं काय असेल सुवर्ण महोत्सवाचं ही बाळ आहे. विठ्ठल त्यांनी एखादी चाल विचारली रस्त्याने तरी सांगा, एखादा बोल विचारला तरी सांगा. आमच्या संस्थेत बोधे बाबा होते आणि त्या काळात आमच्या टायमाला कायचं कॅसेटिंग कायचं काय रेकॉर्ड आणि बिकॉर्ड, आमचे डोकेचे रेकॉर्ड होते. महाराज आम्ही बाबांना रस्त्याने विचारत, बाबा तुम्ही ती काल चाल म्हणलेली म्हणून दाखवा. लय बाबा बोळे होते हो, लगेच सांगायचे पोराव ही अशी चाले. इतक्या मात्र सुरुवात अंतरा इतका, असा राग, अशी ठेवण, ही ताल. आम्ही लगेच संध्याकाळी बाबांना म्हणून द्यायचे, बाबा शिकवा परत. आळंदीत एक साधू आहे, 5000 ती एक सांगून ठेवतो तुम्हाला. आळंदीला आले का तुम्ही काय करा, सुनील महाराज हे कोणी आले का यांना ना एक आळंदीत एक चिप भेटते, एक 200-300 रुपयाला भेटते. कार्ड एक मोबाईलमध्ये टाकायचं, 5000 चाली आहेत त्याच्यात. किती? 5000 चालीचं एकच कार्ड भेटतं. एका साधूने काढलंय. हनुमंत महाराज मते, नाट समाधी बाळक्रीडा तीर्थवळी पत्रिका आंधळा पांगळा वासुदेव लखोटान डोई फोडान सगळं गायलेलं आहे त्यांनी त्याच्यात. महाराज सगळं श्री महाराजांनी विचारा महाराज. हा आणि ते आनंद यांच्या त्या कानाने घालून मोबाईलमध्ये चाली ऐकल्या पाहिजे यांनी. महाराज वा, माझी विनंती दत्तू पाटील यांना बक्षीस दिली पाहिजे गावाने. महाराज वा, जो हरिपाठ पाठ करीन त्याला 1000 बक्षीस करायचा. हा खरं केला पाहिजे. 1000 रुपये बक्षीस दिलं. हरिपाठ पाठ केलं 1000 रुपये. मला एकाचा फोन आला, महाराज ते अमक्या आष्टी तालुक्यातून किशोर महाराज, एक अमक्या महाराजाचं कीर्तन ते. आता ते आमच्या नातलागाचं गाव नाही सांगत, फक्त आमच्या नातलागाचं गाव. त्याने अमक्या महाराजाची तारीख द्या. आता म्हणलं आता तुम्ही पडले आमचे पाहुणे, म्हणले महाराज त्या महाराजाची तारीख द्या. म्हणलं देतील ते महाराज तारीख, 50,000 रुपये द्यावं लागतील बा त्यांना. ते तुम्ही तर काय असं सहज येत. आणि ते म्हणलं आता ते आमचं वेगळं. म्हणलं आमचं आपलं सरळ सोनं आहे, त्यांचं गडवळच महाग आहे. बरं, मग ते म्हणजे ठीक आहे. मी म्हणलं मग थांबा मी येतो 1-2 दिवसांनी. मग मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं मायबाप तुम्ही आमचे पाहुणे येतं, तुमचा तोटा होऊ नये, पण माझी एक इच्छा आहे. काय? तुमच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे. हो, तुम्हाला 50,000 बुवा आणायचा. म्हणजे हो. माझे काय ऐकता का? काय चला माझ्या संग शाळेत गेलो आम्ही. म्हणलं पोराव मी हरिपाठाची पुस्तकं आणली होती आळंदीवर. हे बघा म्हणले 50 पुस्तकं येतं. हे 50 पुस्तकं कोणी पोरं घ्या आणि बाई 1,000 रुपये तुम्हाला बक्षीस. हे बाई माझे पाहुणे देणार आहेत. एवढ्या माणसात तो कायला नाही म्हणतोय महाराज. जो हरिपाठ पाठ करीन त्याला 1,000 रुपये बक्षीस. अहो 2 दिवसात हरिपाठ पाठ केला साहेबराव पाटील. पोरांनी 2 पोरं लई तल्लक राहतात. 2च दिवसात जो पहिल्यांदा पाठ करीन, 50 पोरांनी हरिपाठ पाठ केला. तो आमचा पाहुणा रडला. बरं झालं म्हणले, कोणाचं घर भरण्यापेक्षा माझ्या गावात चांगली मुलं तयार झाले. एखाद्या येड्याबोचं घर भरण्यापेक्षा यांना संस्कार लागले चांगलं. म्हणलं मग आता काय? तो ना मला अजून 1,00,000 रुपये द्यायचे. आम्ही परत शाळेत गेलो. म्हणलं पोराव आता जे काकडा पाठ करते त्यांना 5,000 रुपये बक्षीस. 2-4 पोरांनी काकडा पाठ केला. महाराज पोरांना काय तेच लागत आहे, मालिका आणून द्यायची आम्ही. तुम्ही असं जर केलं तर मुलं अजूक तयार होतील. वळणगावचं नाव सार्थक होईल. विठ्ठल आम्ही लोकांना सांगतो आमचे घर भरण्यापेक्षा गावात मुलांना बक्षीस द्या. मुलं तयार होतील. आम्हाला काय, आम्ही आज नाही उद्या मसनातच येतं. पण गावात परंपरा, कीर्तनकार मोठा नाही, कीर्तनकार ज्या वारकरी संप्रदायात जन्मलाय तो संप्रदाय मोठा आहे महाराज. हा कीर्तनकार काय मोठा आहे महाराज. आमच्या फक्त दक्षिणा मोठ्या आहेत, नाही तर आम्ही लय बामटी. आता काय सांगा. ही मुलं तयार झाली, तुमचं 50व्या वर्षाचं सोनं झालं. विठ्ठल परमार्थिक साधना कोणती हे तर सांगा. ती साधना करणाऱ्याला जर तुम्ही सहकार्य कराल, साधना तो करील पण सुख तुमच्या घरात फुकट येईल. ती साधना करण्याला तुम्ही आडवा पाय घालाल, त्याची साधना थांबल पण दुःख तुमच्या घरात फुकट येईल. बघा हो, साधना कोणती? 4-6 प्रकारची आहे का? तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण, गाता, हरिगुण. 6 प्रकारे. वारू नये.
हे 6 गोष्टी कोणी करत असं तर करू द्यावं. का बरं? कारण कोटी कुळे त्याची वाटोली पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या. कोट्यावधी कुळ स्वर्गातून वाट पाहतात. आमचा उत्तराधिकारी कधी तप करील आणि आम्हाला या मुक्ती देईल याच्यातून महाराज. वा, तप करणाऱ्याचे पूर्वज वाट पाहतात. तुम्ही तप करा, आम्ही मुक्त हो. तप, तुम्ही तीर्थाला जा, आम्ही मुक्त हो. तुम्ही दान करा, आम्ही व्रत मुक्त हो. तप, तीर्थ, दान, व्रत. तुम्ही एकादशी सोमवार व्रत करा, आम्ही मुक्त हो. कोटी कुळ वाट पाहतात महाराज. आणि ह्या 6 गोष्टी करीत नाही काही. तप नाही, तीर्थ नाही, दान नाही, व्रत नाही, आचरण नाही, हरीचं भजन नाही, काय नाही. आणि नारायण नाग बली घालीत येत, कुळ त्याला बोटं मोडीत येत. हे तुकाराम महाराजाच्या कंपनीचा माल कुळांना मान्य आहे महाराज. वा, कोटी कुळे त्याची वाटोली पाहती, जो ही 6 प्रकारची साधना करण्याला आडवा पाय घालील, त्या तया घडती ब्रह्महत्या. त्या पितृहत्येचं पाप त्यांना लागतं. आपुलिया पापे न सुटे सायासे, आपलंच पहिलं पाप फिटाना. आणि एखाद्या परमार्थ करण्याला आडवा पाय घालून त्याचं नवीन जोडून घ्यायचं. कोण्या काळे ऐशे निस्तरेल, कोटी कुळे त्याची वाटोली पाहते, त्या तया घडते ब्रह्महत्या. तप विठ्ठल विठ्ठल. गावगाव तपस्वी माणसं आहेत, फक्त आपल्याला त्यांची ओळख नाही महाराज. एवढे तपस्वी येतं की एकदा सूर्य रागावला, जा मला उगवायचं नाही, सूर्यच उगवना महाराज. अंधार पडला, लोकाला पहाट कधी, संध्याकाळ कधी, कशाला मेळ लागाना, दारा कधी काढायच्या आणि पाणी कधी द्यायचं, स्वयंपाका कधी करायच्या आणि आंघोळ्या कधी करायच्या, मेळच लागाना. सगळे वशिष्ठाकडे गेले. वशिष्ठ मुनी, अहो सूर्य उगवना, ते रुसून बसलाय, काय करायचं? वशिष्ठाने सांगितलं, ए शिष्यांनो, ती वाळू घातलेली लंगोटी आण रे माझी. लंगोटी घेतली, त्याला छाटी म्हणतात, आणि ती छाटी वर फेकली. काय तप असन, सूर्याचा प्रकाश फिका एवढा त्या वशिष्ठाच्या छाटीचा प्रकाश पडला. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, एकाची शाटी तपिंडली. बघा माऊलीची सगळी ज्ञानेश्वरी पाठे. अरे टाळ्या वाजा त्या वारकऱ्यासाठी महाराज. वा, आमच्या तिळापूर कोपऱ्याच्या परिसरात आमचे ठोसर भाऊसाहेब ही एकाच परिसरात. हो, तयार आहे ज्ञानेश्वरी. एकाची शाटी तपिंडली, छाटी तपिंडली, त्याने आपली छाटीवर फिकली सूर्याचा प्रकाश. सूर्य या ढाकारायला आला तर म्हणाला का आपल्यापेक्षा जास्त प्रकाश पडलाय. मग लक्षात आलं की वशिष्ठाच्या तपाने शाटी तपिंडली. एके सृष्टीवर सृष्टी केली. आता काय ब्रह्मदेव सृष्टी करतो, मग मी सृष्टी करून दाखवतो. काय तप होतं, त्यांचं नाव विश्वामित्र. मग त्याने सृष्टीवर सृष्टी केली. ब्रह्मदेवा तुम्ही गाय तयार केली, मी म्हैस तयार करतो. म्हणजे गाय ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आणि म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतली, जर्सी आपल्या सृष्टीतली. म्हणून पांडुरंगाला नैवेद्य देत असताना गावरान गाईचं तूप लागत, म्हशीचं चलत नाही, आणि जर्सीचं तर चलतच नाही महाराज. वा, तुरीची डाळ, मुगाची डाळ ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली, मसूरची डाळ विश्वामित्राच्या सृष्टीतली. म्हणून मसूरची डाळीचं वरणाचा नैवेद्य देवाला चलत नाही. आता हे सांगायला मला अख्खी हयात घालावं लागेल. ब्रह्म म्हणजे कळायला पाहिजे, तुम्हाला बी कळायला पाहिजे दादाचे कोण आणि साहेबाचे कोण. असो कोटे कुळे त्याची वाटली. आपलं तप, काय तपी माणसं होती. तप करायला घराबाहेरच पडलं पाहिजे असं काय नाही. काही काही घरात तप करतात. अशा काही पतिव्रता मावले आता लय तपी होते त्यांचं. काय बोलावं, एक साधू गेला जंगलात तप करायला. असं तप त्याचं पकलं. आता काय सांगावं, ज्या झाडाखाली बसला होता त्या झाडावर वैकुंठमाशी उमरेकर बाबा दृष्टांत सांगायचे बघा, एक बगळी येऊन बसली होती आणि बगळीने शेण टाकलं खाली, ते पडलं याच्या गालावर. त्याने राग पाहिलं वर, बगळीच जळून गेली. त्याच्या लक्षात आलं आपलं तप पकलं. मग हे आपल्या नुसतं पाहिलं तरी बगळी जळाली. मग चला गाव जाळायला. काही साधू बावळाटच असतील महाराज. निघाला गाव जाळायला. तर कुठं गाव जाळायचे असतील काय. गेल्या का दारा भिक्षाम देही, ज्या दारात भिक्षा मागायला गेला त्या घरातली माऊली तिच्या मालकाला जेव घालीत होती. आणि मालक जेवेपर्यंत उभी होती. माझ्या मालकाला पाणी लागत आहे का, भाजी लागती, भात लागत आहे का, आमटी लागती, उभी होती. तिच्या कानोरा वार्ता आली, भिक्षाम देही. मालकीन गेली नाही. परत दुसऱ्यांदा भिक्षाम देही, मालकीन गेली नाही. तिसऱ्यांदा भिक्षाम देही, तोपर्यंत मालकाने हात धुतला होता. जेवण झालं होतं. मग माऊलीने एक भाकरी घेतली, भाजी घेतली, भिक्षा द्यायला आला. मी 3दा हाका मारून ही बाई आले नाही. तो असा राग पाहिजे तिच्याकडे. बाई म्हणले, अ बाबा, मी काय ती झाडावरली बगळी वय जळून जायला. तुला कोणी मेसेज केलता काय,
म्हणजे मला मेसेज करायची गरज नाही. मग तुला कसं कळलं ती बगळी जळाली? बाबड्या, अरे तू जंगलात जाऊन तप केलंय, माझं तप ह्या उंबऱ्याच्या आत घरात आहे. म्हणजे कसं काय? मी माझ्या मालकाच्या शब्दापुढं नाही. त्याची ताकद अशी झाली की त्रिभुवनात काय घडतंय ह्या पट्टीला कळत आहे. म्हणजे वा काय ताकद! गडीच टाळ्या आवाजीत येत, बाया नाही आवाजीत. महाराज गड्यांना वाटतं इथून पुढं निदान ऐकन तरी माऊलीचं सांगितलं. यांचा अजिबात ऐकू नका. हे गुणाचे असले तर ऐका बरं का. महाराज काय माऊली असत्याने एक एक महाराज काय तप. मालक जेवत होता. महाराष्ट्रात एक कीर्तनकाराशी होऊन गेले, ते दुसऱ्या मजलीवर जेवत होते माडीवर. नाव विचारू नका लतीफ महाराज, नाव विचारा, काही विचारायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं आणि जेवण निघून जायचं. बरं कीर्तनकार होते, जेवत होते. जेवायला बसले, भाजी कमी पडली. बायकोला म्हणले अगं भाजी वाढ. तर बायको गच्चीवरून खाली डोकून पाहत होती. खालून गल्लीतून वरात चालली होती. तिला 2 मुलं झाली होती. अगं भाजी वाढ. थांबा ना जरा, मला वरात पाहायची. 2 मिनटं थांबले. अगं भाजी वाढ. थांबा ना जरा. कीर्तनकार होते. त्यांच्या लक्षात आलं मी सगळ्या जगाला शिकितो, पण बायको काय आपल्या ऐकत नाही गड्या. तेव्हापासूनच असो आता ज्याचं जळत त्यालाच कळत. अगं भाजी वाढ. थांबा ना जरा, मला वरात पाहायची. थांबा ना जरा, मला वरात पाहायची. त्याने हातच धुतला. वरात गेली निघून. तो हात पुशीत होते टावेल. अहो जेवले वय? आम्हाला तुम्हाला तर भाजी लागत होती ना. त्याला तू वाढी ना. म्हणले अहो मला वरात पाहायची. असं वय? बरं. याने भरली पिशी. कुठं चालले? म्हणजे जायचंय मला कुठंतरी. कीर्तनकारच होते, गेले ते. आणि संध्याकाळी दारात वरातच घेऊन आले. महाराज लग्नच करून आणलं. पायवर बाईने पाहिलं तर महाराजाच्या डोक्याला मंडवल्या आणि एका बाईच्या डोक्याला मंडवल्या. अहो काय? ते म्हणजे तुला वरात पाहायची ना, माझीच बघ म्हणे. गोष्ट खरी, हा खोटी नाही. गोष्ट खरी महाराज. हा घडलेली गोष्ट आहे. फक्त महाराजाचं नाव विचारू नका. मला काही दिवस महाराष्ट्रात राहायचंय गुरुजी. असं गोष्ट खरी घडलेली गोष्ट आहे महाराज. असं पतिव्रता माऊली एक शपक प्रमाणे. हा गाथ्यात नाही, आम्ही टाळावर म्हणत नाही. जे गाथ्यात नाही आम्ही ती म्हणतच नाही. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. फक्त गाथ्यात नाही म्हणून आम्ही टाळावर म्हणत नाही. विठ्ठल तपी माणसं आहेत. मग कोणी तपाला चालला आडवं जाऊ नका. अरे त्याची कुळं वाट पाहतात, करू द्या त्याला तप. वा तप तीर्थ. कोणी तीर्थ आहे, कोणाला नर्मदा प्रदक्षिणेला जायचा चाललाय होय, हा तिकडं खायला भेटत नाही, मगरी आहेत तिथं खातीन तुला असं होय, मग राहतो इथंच. काय हलक्या काळाचा जे राहतात ना, बांधावरले गडी धडी काढलं नाही मधलीच राहतात ते. अशा माणसाला भय घालू नका मायबाप. कोणी तीर्थाला चाललाय जाऊ द्या ना. तप तीर्थ दान. कोणी दान करतोय, सप्त्यात पंगत घालायची किंवा आळंदीला पंगत घालायची, पंढरपूरला पंगत घालायची. काय लोक काय लय पंगती घालतोय, काय त्याला पंगत घालितो, आणि तुला कोण विचारतंय, आणि ते आपल्या गाठाची माणसं आहेत का. आता काय करावं, झाली पंगत रही झाली. ह्यो पहिला नरकाल जाणार, कानफुक्या. हा कानफुक्या पहिला नरकाल जाणार मला. वा तप तीर्थदान व्रत. कोणी व्रत करतंय. कोरोनामध्ये एकच तडाखा धरला होता आरोग्य विभागाने. काय माळी काढा, एकादशी सोडा, एकादश धरू नका, सोमवार धरू नका, पांढरे लिंब खा. तडाखात धरला मारा. काय नाही 2 वर्ष तेही गेले सांगणारे. सगळ्याचे वर्ष श्राद्ध करूनच मी इथं उभा आहे महाराज. वा तप तीर्थदान व्रत. आणि एखादा व्रत करतोय, तुला करणं होत नसेल तर करू नको, पण तो करतोय करू दे ना त्याला. त्याचं कशाला मोड येतो. तप तीर्थदान व्रत आचरण. एखाद्याचा सदाचार आहे, सकाळी उठतोय, बारतीस देवळाला पाणी घालतोय, काकडा म्हणतोय. घोटाळा असं आहे, देवळाच्या जवळची माणसं आहेत ना राहायला, ती म्हणतात काकडा करू नका, हा भोगे बंद करा. असं यांना मशिदीपाशी नेऊन घातलं पाहिजे मला. करा बरं भोगे बंद कसे स्वतःसारखे सरळ करते तो मला बघा. हां गावगाव जे वारकऱ्याच्या काकड्याची भोगे बंद करतील त्यांच्या मैतीला टाळपाखवाज लावायची नाही महाराज. त्यांचं वर्ष श्राद्ध असेल ना, वारकऱ्याने त्याच्या वर्ष श्राद्धाला जायचं नाही. तू तुपले गौतमी पाटील आण नाचायला म्हणा, आम्ही येणारच नाही. आण गौतमी पाटील नाचायला पण काय आणायचं. हां तू गावातला हरिपाठ बंद करतो, तू गावातला काकडा बंद करतो. हां शहाण्या. आणि आम्हाला म्हणतोय वर्ष श्राद्धाला टाळ घेऊन बरा. वरून टाळ करा म्हणतोय, टाळ नाही घेऊन आले का मंदिरातून. म्हणजे आम्ही तुझ्या घरचं हमाल येतं का तुला. तू गाडी पाठवून आण ना. काही लोकाला फुकटच पाहिजे. या भगत त्यासाठी घातलाय बघा मी. वा तप तीर्थदान व्रताचरण गाता हरिगुण. कोणी भजन गात असत. अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण
द्या. हरिगुण गात असल गाता, हरिगुण वारू नये. कशाला आडवा पाय घालताय? कोणी दिंडी काढीत असं चाललाय दिंडीला, आता करून करून भागले आणि देवपूजाला लागले. अरे बाबा, दगडापेक्षा इट मऊ करू, तू निदान करतोय तरी ना, करू द्या ना. तुम्ही आडवा पाय कशाला घालताय? तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये. का बरं? कोटी कुळे त्याचे वाटोले पाहते, त्या तया घडती ब्रह्महत्या. त्या पितृहत्येचं पाप आपल्याकडे घेऊ नका. आपलंच काय कमी तेव्हा नवीन जोडता. आपुले या पापे न सुटी सायासी, कोण्या काळी ऐशे निस्तरेल. कोटी कुळे त्याची वाटोली पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा समस्त ग्रामस्थ वळण अतिशय गावाच्या नावाप्रमाणे वळणदार परमार्थन वळणदार सप्ताह अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। वळणचा सप्ताह नियोजनबद्ध असतो आणि गावगावचं नियोजनच बद्ध असतंय महाराज। वा, अतिशय सुंदर नियोजन केलं। आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद। थोडे सर्व वळण ग्रामवासियांना आणि 5-6 तालुक्यातून आलेल्या वारकऱ्यांना एक आमंत्रण आहे। आमंत्रण छोटंसं आहे। जगद्गुरु तुकोबराला वैकुंठाला जाऊन
375 वर्ष पूर्ण होतात यावर्षी. हे 2025 साल तुकोबरायाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमनाचं साल आहे. याच 375 वर्षापूर्वी, ह्याच वर्षी 375 वर्षापूर्वी तुकोबराय मानवदेह घेऊन वैकुंठ निजधामा गेले. आणि म्हणून आपला राहुरी तालुका, नगर तालुका, श्रीगोंदा, पारनेर, आष्टी, बीडचा एक भाग घेतला आहे, नेवासा, नगर शहर या सगळ्या तालुक्यांना एकत्र करून जगप्रसिद्ध संत साईबाबा, हे साईबाबांना जगप्रसिद्ध ज्यांनी केलं ते साई चरित्राचे लेखक दास गणू महाराज आकोळनेरकर. हे माहिती असू द्या, साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलंय ते दास गणू महाराज आहेत, आकोळनेरचे. नगर तालुक्यात आकोळनेर मोठं गाव आहे. संपूर्ण जगात आज साईबाबा माहिती झाले त्याचं कारण एकमेव आपल्या नगरचे दास गणू महाराज यांनी पहिलं चरित्र लिहिलं त्यांचं. आणि मग त्या दास गणू महाराज ही संतांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये यावर्षी उन्हाळ्यात 16 एप्रिल, बरोबर आहे का सोनवणे साहेब, ते 23 एप्रिल चैत्रवद्य तृतीया ते चैत्रवद्य दशमी या दरम्यान तुकोबरायांचा 375वा साजरा करणार आहोत. आपले 6 तालुके त्याचे यजमान आहे. म्हणून आपल्याला आमंत्रण असं आहे की या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे, जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक. गाथ्यात 5000 अभंग येतं, 5000 वाचकांचं पारायण तिथं होणार. एका अभंगाला एक वाचक. म्हणजे विनंती, त्यातल्या अनेक अभंगाला तुम्ही न्याय द्यावा आणि तुम्ही तिथं पारायणाला यावा. महाराज जरूर पारायणाला या, तुम्हाला गाथा उपलब्ध करून दिला जाईल. एक 8 दिवस पारायणाला त्यांनी 375 वर्ष आपल्याला दिले. तुका म्हणेशिवाय कीर्तन ऐकलंय का कोणी? तुका म्हणेशिवाय पकवाजा थाप टाकीत नाही, गायक चाल म्हणत नाही, कीर्तनकार कीर्तन करत नाही. कीर्तनकाराने जरी ज्ञानोबरायाचा अभंग घेतला तरी त्यातली 90% प्रमाण तुकाराम महाराजाची राहतात. हे निर्विवाद आहे महाराज. प्रमाण तुकोबरायांचं, ओवी ज्ञानेशांची असे. आणि म्हणून अशा तुकोबरायांचे आपल्या महाराष्ट्रावर उपकार आहेत. आपल्या राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, आष्टी, नेवासा, नगर शहर आपल्याला याच्यातून उतराई व्हायचे मायबाप. आणि म्हणून 16 एप्रिल ते 23 एप्रिल अकोळनेरला मोठं पारायण आहे. त्याच्यात 2 तारखा गेल्यात. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, 2 तारखा त्यांनी घेतल्यात. रामभाऊ महाराज राऊत, बंडा तात्या कराडकर, हे महादेव महाराज राऊत अशी वजनदार कीर्तन ऐकायला भेटणार. या उत्सवाचं वैशिष्ट्य असं की रोज 500 टाळकरी टाळगेवर उभे राहणार. तुम्हाला रांगाच लागलेल्या दिसत्या टाळकऱ्यांच्या. बघा वा. कीर्तनाला रोज 25 पखवाज, कीर्तनाला रोज 25 पखवाज, इकडून 12, इकडून 12, 12 दुने 24, एक मध्यंतरी 25वा. वा. 25 पखवाज, 500 टाळकरी, 5000 वाचक आणि संध्याकाळी पहिल्याच दिवशी 25,000 समाज. शेवट 1 लाख लोकांचं नियोजन केलेलं आहे शेवटपर्यंत. 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा दिवस हे शेवटचे 5 दिवस 1 लाख लोकांचं नियोजन आहे. सकाळून 20 गावांच्या भाकरी, एका गावाने 2000 भाकरी द्यायच्या. सकाळून 50,000 भाकरी येणार तिथं. संध्याकाळून 30 गावांच्या भाकरी, त्यात प्रत्येक गावाने 2-2 हजार म्हणजे 60,000 भाकरी येणार महाराज तिथं. वा. संख्या वाढली का आम्ही गावं वाढवणार असं. तर आपल्या वळण गावाला 1 दिवस भाकरी करून द्यायच्यात. तुम्हाला गंगागिरी महाराजाला भाकरी करून द्यायचं वळणच आहे तसं. वा. तर आपल्याला भाकरी करून द्यायच्यात 1 दिवस. महिला भाकरी करून देतील, तुम्ही थोडं आमटीचं नियोजन करा गावकरी मंडळी. सुंदरपैकी आपण नियोजन करू. 500 टाळकरी राहतील, 25 पखवाज, 5000 वाचक. पहिल्या दिवशी 25,000 लोक, शेवटपर्यंत 1 लाख. या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं, या आपल्या भारतात 4 जगद्गुरू आहेत. त्यातले 4ही जगद्गुरू आपल्या नगरला येऊन जाणार आहेत. हे ध्यानात धरा महाराज. त्यांना केंद्र शासनाचं संरक्षण आहे. कोणाचं? त्याला केंद्र शासनाचं संरक्षण राहतंय. वा. हे एक वैशिष्ट्य आहे. आणखी नाही का, या उत्सवासाठी तुकोबरायांच्या पादुका भंडाऱ्या डोंगरावरून हेलिकॉप्टरने निघणार. आपल्या 6 तालुक्याला हेलिकॉप्टर प्रदक्षिणा करणार आणि अक्कोळनेरला हेलिकॉप्टर थांबणार. 8 दिवस भंडाऱ्या डोंगरावरून तुकोबराय आपल्याला दर्शन द्यायला येणार आहे. आतापर्यंत आपण देहूला जात होतो नगरकर, आता देहूच नगरला येऊ राहिले महाराज. आणि म्हणून भंडाऱ्या डोंगराचे मालक कराळे पाटील असतील, आमचे आदरणीय बाळासाहेब काशीत पाटील, शिवाजी अण्णा पवार असतील, ही सगळी मंडळी तयार झाली. आम्ही हजर बनले 8 दिवस. आणि रोज 2 संतांची वंशज भेट द्यायला येणार आपल्याला. 1 दिवस सावता महाराजाची वंशज, नाथ महाराजाची वंशज, नामदेव महाराजाची वंशज,
ज्ञानेश्वर महाराज संस्थान, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर, बहिणाबाई संस्थान, शंकर स्वामी शिवूर संस्थान, वेगळी वेगळी संस्थानं रोज येणार. शिर्डी संस्थानचे विश्वस्त तुम्ही मध्यंतरी गाठ घालून दिली होती आपल्याला. त्या कुठं गेले आप्पा माकोने? हां, काय गावाचं त्यांचं काय नाव आहे? सचिन भाऊ गुजर. ते म्हणले महाराज शिर्डी संस्थान पुढं आलंय त्याला कारण दास गणू महाराजांनी लिहिलेलं चरित्र. मग ते मला म्हणले आम्हाला काल्याची पंगत द्या. वा, साईबाबाचा प्रसाद राहणार काल्याचा. तुमच्यावर तिघांची कृपा राहणार. तुम्ही जर पारायणाला बसले तर साईबाबाची कृपा होणार, दास गणू महाराजाची होणार आणि तुकोबरायची सुद्धा कृपा होणार. प्रत्येकाने 8 दिवस वेळ काढा. जवळजवळ 25 लाख रुपयाचा मंडप आहे, वॉटरप्रूफ मंडप. पण हे फॅन असे लावलेले, तुम्ही फॅन पुढे डुकल्या घेत बसायचं बघा. वा, असे सुंदर फिल्टर पाणी प्यायला. जवळजवळ 200 टॉयलेट आहेत, स्वच्छ धुवून बिवून अगदी व्यवस्थित सगळी सोय. एकट्याने यायचं नाही, गोमुसंगतीने यायचं महाराज. वा, सगळ्याला विनंती आहे. आणि त्यामध्ये 24 तास तुकाराम तुकाराम भजन आहे. काय 10 गावाने 2 तास, 10 गावं 2 तास तुकाराम तुकाराम भजन झालं का त्यांनी 10 गावाने बसायचं, दुसरी 10 गावं उभी. 800, जवळजवळ 800 ते 900 गावं या उत्सवाला जोडली. एक दिवस वळणची बाळं घेऊन या बरं का. पा तुकाराम तुकाराम भजन करायचं आहे, बाळांना घेऊन यायचं महाराज. वा, तुम्ही सगळी मंडळी आपल्या तालुक्यात, आपला तालुका त्यात इन्व्हॉल्व आहे, आपला तालुका त्यात सहभागी आहे. प्रत्येकाने तारीख ध्यानात धरा. 16 एप्रिल ते 23 एप्रिल दशमीला कीर्तन आहे. दशमीला संध्याकाळी खर्च साईबाबा संस्थान करेल. पण पूर्णाची पोळी संपूर्ण 6 तालुके करणार आहेत. 2 लाख पूर्णाची पोळी करायची आपल्याला. एका गाड्याला 2 पोळ्या खाऊ घालायच्या. ज्याला साखर आहे त्याला 2.5 खाऊ घालायची मला. का हा तुकोबरायचा प्रसाद खाल्ल्यावर त्याची साखरच निघून गेली पाहिजे. वा, असं सगळ्याला विनंती आहे. तारीख ध्यानात धरा. 16 एप्रिल ते 23 एप्रिल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या महिन्यात 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर संत कवी महिपती महाराजाचा समाधी सोहळा आहे. तर सर्वांना विनंती आहे, 26ला सुरुवात आहे. 26, 27, 28, 29, 30, 31, 1 7च दिवसाचा उत्सव आहे. आपण द्वादशीला समाधी सोहळा आहे. आमचा संतोष बसला इथं. संतोष 300 लिटर दूध देतो दरवर्षी. किती? 300 लिटर दूध देतो महाराज. ते संतोषसाठी जोरदार टाळ्यावाला. संतोष ढसाळ तांदूळवाडी. आणि आम्ही द्वादशीच्या समाधी सोहळ्याची पूजाच त्याला देऊन टाकली. तो जोडीने येतो, पूजा करतो. सुंदर अशी चांगली माणसं आहेत. तर तुम्हाला सर्वांना विनंती, द्वादशीला सकाळी 10 ते 12 कीर्तन, जवळजवळ 35,000 पूर्णाची पोळी. हो, या नियोजन पाहायला ताराबादला. आता येणाऱ्या द्वादशीला, येणारी नाही त्याच्या पुढच्या वद्य द्वादशी सगळ्याला विनंती. आता सगळेजण हात वर करा. तुकोबरायचं 375 वर्ष आहे. जोमाने भजन करायचं. तुकाराम 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 टाळी टाळी टाळी. तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदाय पुंडलिक वरदाय
रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. माऊलींच्या नावातच माऊली आहे, त्यामुळे वेगळी ओळख त्यांना देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. वारकरी भूषण अतिशय सुंदर, ज्यांनी निष्ठेने माऊलींची वारी, पंढरीची वारी या ठिकाणी केलेली आहे. वारकरी चाली आणि वारकरी कीर्तन परंपरा अतिशय सुंदर ज्यांनी जोपासलेली आहे. स्वतः आचरण करून जे समाजाला या ठिकाणी प्रबोधन चांगल्या प्रकारे करत आहेत. समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ गावकरी जी मंडळी आहेत, भजनी मंडळी, ते या ठिकाणी बाबांचा सत्कार स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देऊन प्रथमतः करतील. तदनंतर आजचे जे अन्नदाते आहेत त्यांचा सत्कार बाबांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. श्री सुभाष बापू बनकर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. बापू चला, बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.